हॅलो, नमस्कार सर्व पीक पाणी सहाय्यक बंधूंनो. आज मी तुम्हाला आपल्या हंगामी पिकांची नोंद कशी करायची DCS-MH या ॲपवरून शासनाच्या पीक नोंदणीसाठी हे नवीन DCS-MH हे ॲप आलेले आहे. प्रथम यामध्ये तुम्ही डाउनलोड केलेले असेल. डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला अशी स्क्रीन येईल. माझी कार्य यामध्ये तुमच्याकडे जे गट आहेत अलोकेशन करून तलाठी यांनी दिलेले, त्यामध्ये माझी कार्य हे मराठी भाषेमध्ये येतं. यावर क्लिक करा. त्यानंतर सर्वेक्षण प्रलंबित याच्यावर क्लिक करा. इथे माझ्याकडे जे गट मला अलोकेशन करून वाटून दिलेले आहेत त्यातलं समजा पहिलं नाव मी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने गट निवडल्यानंतर हे येईल. पीक सर्वेक्षण करा. यामध्ये GPS अचूकता ही 30च्या आत पाहिजे तरच तुम्हाला पीक पाणी करता येईल. 30च्या पुढे असेल तर याच्यावर क्लिक करा. असं लोडिंग होईल ते येईल. त्यानंतर पुढेवर क्लिक करा. इथे नाव, शेताचे क्षेत्र, एकक वगैरे येईल. इथे पुढे शिल्लक क्षेत्र, वर्ष 2026-27 खरीप हंगाम. यामध्ये विचारते जमिनीचा वापर बिगर शेती कारणासाठी केला आहे काय. म्हणजे तुम्ही जर NA असेल, म्हणजे जसे की NAमध्ये नाही म्हटल्यानंतर ॲड NA एरिया, होय म्हटल्यानंतर NAचा प्रकार अनधिकृत हंगामी विहीरपड, घरपड, गवतपड, गायरान वगैरे, याच्यामध्ये वस्ती, जिल्हा परिषद शाळा असे जिथे शेती केली जात नाही असे NA मी नाही करतो. मला पिकाची नोंद करायची आहे. पडीक नापीक जमीन, मोकळी जमीन आहे काय, नाही म्हणायचं पुढे. आणि इथे पुढे आल्यानंतर इज देअर एनी एरिया व्हिच इज ऑलरेडी हार्वेस्टेड, म्हणजे ऑलरेडी कापणी केलेली आहे काय, नाही. पुढे करायचं. पुढे केल्यानंतर इथे हे बहुवार्षिक वनस्पती पेरेनियल्स म्हणजे बेनियल्स म्हणजे द्विवार्षिक वनस्पती क्रॉप आहे काय, नाही. सीजनल आहे, इज देअर एनी सीजनल क्रॉप, ओके, होय म्हणायचं. हंगामी पीक आहे, मी सोयाबीन पिकाची नोंद करतो. ॲड क्रॉपवर क्लिक केलं. पिकाचे नाव सर्च केलं सोयाबीन. पिकाचा वाण जेनेरिक घ्यायचा, ॲटोमॅटिक येतं इथे. पेरणीची तारीख प्रविष्ट करा. अंदाजे 1 जूनमध्ये पीक पेरणी होती, होय करायचं. सिलेक्ट क्रॉप म्हणजे सिंगल एक पीक आहे, आंतरपीक आहे किंवा मिक्स्ड म्हणजे मिश्र पीक आहे. तर मी सिंगल पीक आहे, आंतरपीक आणि मिश्र पीक नाही. इथे क्षेत्रफळ टाकतो. बॅलन्स एरिया अवेलेबल 0.21 आर क्षेत्रफळ यांचं पिकाच्या नोंदीसाठी उपलब्ध आहे या गटामध्ये. सिंचनाचा प्रकार सिंचित घेतला तर ही सिंचनाचा स्रोत म्हणजे विहीर, बोर वगैरे ज्या साधनाने आपण पाणी देतो ते, नदी, नाला, शेततळे, विहीर, इतर सर्व नंबरमधील विहीर असं घ्यायचं. शक्यतो पावसावर पीक असतं हे गैरसिंचित घ्यायचं. फोटो 3 घेणं आवश्यक आहे, परंतु 1 फोटो घेतला तरी चालेल, किमान 1. हे बघा सोयाबीनचा फोटो मी घेतला, हे ग्रीनमध्ये घ्या म्हणते. हा जो फिरतोय ना पांढरा एरिया, हा असा घ्यायचा. आपला मोबाईल असा फिरवा, इथं आलं. कन्फर्म यूज दिस फोटो. ह्या हिरव्यामध्ये असा फोटो घ्यायचा आहे, हे हिरव्यामध्ये येईल त्यावेळेस फोटो घ्या. कन्फर्म अँड यूज दिस फोटो. हा एक फोटो आला. दुसरा फोटो आवश्यक नाही, पण मी घेऊन दाखवतो. हा जो फिरतोय ना पांढरा पट्टा, हा हिरव्या पॉईंटवर आला पाहिजे आणि असा फोटो कॅप्चर करा. कन्फर्म अँड यूज दिस फोटो करा, तो फोटो सक्सेस होईल. पीक जोडा. अशा पद्धतीने माझं सोयाबीन आलेलं आहे. सिंगल एक पीक आहे, 21 आर. पुढे इथे दिसेल मी हे लिलावा अनपट वगैरे नाव दिसेल शेतकऱ्याचं, जमीन, क्षेत्र, सिंचन स्रोत, गैरसिंचित. मी मीडिया आणि फाईल्स इतर डेटा सत्यापित केला आहे. टिक करा, जतन करा. असं गोल फिरेल थोडं. आता सेव्ह होत आहे.
अशा पद्धतीने तुम्ही खरीप हंगामाची पीक पाणी यामध्ये पीक उडीद, सोयाबीन, मूग जी हंगामी पिके असतील ती अशा पद्धतीने झालं. ते इथे दिसेल तुम्हाला पीक पाणी नोंदणी झालेली लीलाबाई अनपट 21R पुनरावलोकन. हे ग्राम महसूल अधिकारी सर्वेक्षण अधिकारी आहेत, त्यांच्याकडे प्रलंबित दिसत आहे. ओके, ठीक, धन्यवाद. अशाच पद्धतीने मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये NA क्षेत्र कसं भरायचं, घरपड वस्तीपड तेही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. धन्यवाद.